नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली होनराव तुम्हा सर्वांचं ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते. जसं तुम्ही मागे बघू शकताय की तलाठी भरती 2026 जी आता येणाऱ्या काळात म्हणजे निवडणुका झाल्यानंतर त्याची ऍड येणं अपेक्षित आहे. कारण रिक्त जागा किती आहेत, काय आहेत आणि लवकरच ती भरती होणार आहे ही सगळी माहिती आपल्याकडे आहे. बरोबर आहे. पण बरेचशे विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो की आम्ही हा फॉर्म भरू शकतो का? तर लक्षात घ्या, मी खूप कॉल अटेंड केले आणि प्रत्येकाला सेम माहिती दिली. तर मला असं वाटलं की आता आपण ह्याच्यावर एक छोटासा व्हिडिओ टाकावा. ओके, काय आहे, फक्त हेच उमेदवार फॉर्म भरू शकतात. म्हणजे आपल्याला याच्यात दोन गोष्टी बघायच्या आहेत, ते म्हणजे वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता जी स्पष्टपणे नमूद केलेली आहे. आता ह्या शैक्षणिक पात्रतेमध्ये जर का तुम्ही बसू शकता तर तरच तुम्ही तलाठी भरतीसाठी पात्र आहात, तलाठी या पदासाठी पात्र आहात. समजलं? आता त्याच्यातले जे बारकावे आहेत, मला जे कॉल्स आले आणि माझं जे नॉलेज आहे किंवा 2023 मध्ये जी टीसीएसने परीक्षा घेतली, ओके, त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, तुमचा पहिला प्रश्न कमेंटमध्ये असेल, मॅडम तलाठी भरती कोण घेणार, एमपीएससी घेणार की टीसीएस घेणार? तर लक्षात घ्या, तलाठी भरती ही एमपीएससी कडे जाण्याची दाट शक्यता आहे. अजून ऑफिशियली आपल्याकडे एकही जीआर पत्रक नाही. समजलं? त्यामुळे एमपीएससी कडे जरी गेली तरी ह्याच्यामध्ये काय असं ड्रास्टिक चेंज होणार नाही. ओके, एमएससीआयटी बद्दल पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. समजलं? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना कोणाला डाऊट असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना तर त्यांना बिंदास हा व्हिडिओ शेअर करा. ओके, म्हणजे हे नाही, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केला तर काय होतं, येणारे सगळे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर आणि वेळेत मिळतं. गॉट इट? चलो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा बघा, शैक्षणिक पात्रता. लक्षात आलं काय म्हटलंय? शैक्षणिक पात्रता. तुम्हाला माहिती आहे का शैक्षणिक पात्रतेमध्ये काय म्हटलं? शैक्षणिक पात्रतेमध्ये आयोगाने वापरलेले शब्द काय आहेत मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा. ओके, आयोगाच्या पत्रकेमध्ये एक सगळ्यात महत्वाचा शब्द आला, तो म्हणजे पदवी. लक्षात आलं? काय शब्द आलेला आहे? पदवी. कोणत्याही शाखेतील पदवी असावी. ओके, आता कोणतीही शाखा म्हणजे काय झालं? बीए, बीकॉम, बीएससी ही पदवी झाली. मी इंजिनिअरिंग केली, येस. मी डॉक्टर आहे, येस. तर तू भरू शकतो. ओके, आता अनेक कोर्स आलेत बघा, बीबीए आलेला आहे, त्याच्यानंतर एक ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट असं पण आहे. बरोबर, म्हणजे खूप सारे जे कोर्सेस आहेत ज्याच्यामुळे तुमच्याकडे पदवीचं प्रमाणपत्र आहे. काय आहे? लक्षात घ्या, पदवी प्रमाणपत्र जे आहे असेच लोक फॉर्म भरू शकतात. पदवी ही कोणत्याही शाखेतील चालणार आहे. इज दॅट क्लिअर? पदवी ही कोणत्याही शाखेतली चालणार आहे. ओके, आता बघा, असा पुढचा प्रश्न असतो, मॅडम मी डिप्लोमा केलाय. आता बघा प्रश्न काय आहे, मॅडम मी डिप्लोमा केला. ओके, बरेचसे डिप्लोमा आहेत, 10th प्लस असेल किंवा 12th प्लस असेल. लक्षात येतं? म्हणजे 10वी 12वी नंतर मी डिप्लोमा केलाय, तर मी एलिजिबल आहे का? तर माझं स्पष्ट उत्तर आहे नाही, नाही, नाही. कोणीही परीक्षा घेऊ द्या. ओके, डिप्लोमा 10वीच्या आधारे घ्या किंवा 12वीच्या आधारे घ्या, चालणार नाही. ओके, अजून एक गोष्ट, मॅडम मी आयटीआय केलेलं आहे, 10वी नंतर मी आयटीआय केलंय, तर मी आहे का? नाही, नाही, नाही. आयटीआय वाला पण चालणार नाही. 10वी नंतर करा नाही तर 12वी नंतर करा, चालणार नाही. ओके, आता इथे लक्षात घ्या, पुढचा एक प्रश्न असा होता, मॅडम मी डिप्लोमा प्लस डिग्री केली, म्हणजे डिप्लोमा झाला, 10वी नंतर डिप्लोमा केला आणि डिप्लोमा नंतर मी डिग्री घेतली, मग मी एलिजिबल आहे का? तर तुझं उत्तर स्पष्टपणे हो, हो, हो. ओके, बेस पॉइंट लक्षात घ्या, शैक्षणिक पात्रतेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहिजे डिग्री. डोक्यात पिक्चर क्लिअर? तुम्ही या शाखेचे आता पदवीधर झालेले आहात असं एक आपल्याला प्रमाणपत्र सर्टिफिकेट मिळतं, तर ते आपल्याला तलाठी भरतीसाठी पाहिजे. कळलं? ग्रामसेवकला नाही. ओके, ग्रामसेवक ही 12वीच्या आधारे असते, त्यामुळे इथे डोक्यामध्ये कुठच्याही गोष्टीचं कन्फ्युजन ठेवू नका.
क्लिअर आहे? ओके. पुढचा मुद्दा. पुढचं असं म्हटलेलं आहे तुम्हाला 2 मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे. माझं शिक्षण इंग्रजीमध्ये झालेले आहे. ओके. पण तरी सुद्धा 10वीला किंवा 12वीला तुम्ही मराठी भाषा घेतलीच असेल. बरोबर आहे? तर हे इथे असणं गरजेचं आहे. 10वी किंवा 12वीच्या परीक्षेमध्ये तुमच्याकडे मराठी भाषा घेतल्याचं हे पाहिजे. ओके. आणि इन केस नसेल तर त्याला ऑप्शन आहे का? तर बघा, सर्व्हिसमध्ये जॉईन झाल्यानंतर जॉईन होण्याच्या आधी एक मराठी आणि हिंदीची एक टेस्ट घेतल्या जाते. ओके. मंडळाकडनं एक टेस्ट घेतल्या जाते. त्याचं काही पासिंग मार्क वगैरे असतात ते डिपार्टमेंटल. तर ती टेस्ट तुम्ही पास केलात तरी ते ग्राह्य धरल्या जातं. समजतंय? मेरिट मध्ये मराठी भाषेचं ज्ञान इन्क्लूड आहे का? नाही. मेरिट मध्ये म्हणजे जे फायनल, आता तुम्ही तलाठी झालात हे जे दाखवायचं असतं ना बाळांनो, त्याच्याबद्दल मी म्हणते. पण तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान आहे, ही अर्हता आहे. अर्हता, पात्रता. ओके. आणि आता तिसरं महत्वाची गोष्ट इथे आहे ती म्हणजे MSCIT. ओके. आता बरेचसे लोक असं म्हणतात MSCIT आम्हाला त्याच वेळेस लागलं, ग्रामसेवकच्या परीक्षेमध्ये त्याच वेळेस लागलं, हे मलाही नंतर क्लिअर झालं. ओके. MSCITचं सर्टिफिकेट पाहिजे आणि हे तुम्ही जॉब जॉईन केल्यानंतर 2 वर्षात द्यायचं आहे. जॉब जॉईन केल्यानंतर 2 वर्षात द्यायचं आहे. म्हणजे ते आता नको का? तर बघा, आता ह्याच्या मागचे मी तुम्हाला 2 मुद्दे सांगते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू. ओके. आता हे आपण 2023च्या आधारे बोलतोय. आता ह्याच्यामध्ये काही असे विशेष चेंजेस होणार नाहीत. हा, पण समजा अचानकपणे आयोगाने सांगितलं की MSCITचं जो प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या एक गोष्ट, समजा फॉर्म सुरू झाले 1 तारखेला आणि फॉर्म संपले 20 तारखेला. ओके. मग त्याची जी तारीख आहे ती फॉर्म संपण्याच्या आधीची पाहिजे आहे. त्याच्यावर तारीख किंवा जे काही मेन्शन केलेलं असेल की आमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट आहे. ओके. असं होऊ शकतं, होण्याची शक्यता कमी. ओके. मग तुम्ही इथे काय रिस्क उचलायची नाही, तर MSCITचं सर्टिफिकेट नसेल तर काढून घ्या. 3 महिन्याचा कोर्स आहे. एवढं माझ्याकडे मग होईल का असं? हे बघा, अजून तुमच्याकडे अप्रॉक्सिमेटली 1.5 ते 2 महिने आहे. त्याच्या पुढे फॉर्म भरायला 25 दिवस. म्हणजे जरी तुम्ही आता अप्लाय केलं तरी MSCITचं सर्टिफिकेट तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं. राईट. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, MSCIT सर्टिफिकेटला दुसरा काही ऑप्शन आहे का? आता जसं एक BCA सर्टिफिकेट येतं, म्हणजे बेसिक कम्प्युटर नॉलेज, असं एक CCC येतं, एक CC प्लस येतं. पण आता हा म्हणजे MSCITच्या ऑप्शन मध्ये हे सर्टिफिकेट चालतील की नाही हे जास्त क्लिअर आपल्याला कधी होणार आहे? तर ज्यावेळेस ऑथेंटिक जाहिरात आपल्या हातात येईल किंवा आयोग त्या संदर्भाने एखादं परिपत्रक जारी करेल, त्यावेळेस आपल्याला क्लिअर होईल की एखाद्या उमेदवाराकडे MSCIT सर्टिफिकेट नसेल किंवा MSCIT सर्टिफिकेट ऐवजी हे 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 मी कशाच्या आधारे सांगते, तर आता बॉम्बे हायकोर्टाचे जे फॉर्म भरल्या गेले तर तिथे MSCITच्या ऐवजी इतर एक 10 ते 12 सर्टिफिकेट ऑप्शन मध्ये अवेलेबल होते. हे द्या, हे द्या, हे द्या, हे द्या, हे द्या. ओके. मग असं आपल्या जाहिरातीमध्ये नमूद होऊन स्पष्टपणे आलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल. पण आत्ताच्या मोमेंटला बेसला MSCIT इज बाप. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. आता पुढचा महत्वाचा मुद्दा, हे झालं तुमची शैक्षणिक पात्रता. क्लिअर आहे. आता वयाच्या मुद्द्यावर आपण येऊया. वयोमर्यादा बघा, कोणताही उमेदवार जो 18 वर्षाचा असेल तर ओपन कास्ट मध्ये असेल, ओपन कास्ट नसते सॉरी, ओपन मध्ये जो काही उमेदवार असेल तो 38. ओके. आता कॅटेगरी 5 वर्ष प्लस 5 इयर्स म्हणजे 38 आणि 5 किती झाले? 43. मग आता कॅटेगरी म्हणजे कोण? तर लक्षात घ्या, OBC, SCBC, EWS, ओके, SC, ST, NT. ओके. ज्यांच्याकडे कास्ट वाईज जे सर्टिफिकेट आहेत, आरक्षण जे आहे ते सगळे इथे येणार आहे. समजतंय? पुढे जो खेळाडू आहे, हा, जो कोणी व्यक्ती म्हणजे खेळाडू या कॅटेगरीतले आहे त्यांना पण इथे 43. दिव्यांग, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांना वयाचं रिलॅक्सेशन मिळालेलं आहे 45.
समजलं? त्याच्यानंतर जी व्यक्ती माजी सैनिक आहे, त्याचा जी सशस्त्र सेनेतली जो कालावधी आहे त्याच्यामध्ये अधिक 3 वर्ष एवढा त्यांना कालावधी आहे. आणि जे कोणी अंशकालीन कर्मचारी असतील ते वयाच्या 55 वर्षापर्यंत. समजलं? एवढी सगळी वयोमर्यादा. आता तुम्ही या वयोमर्यादेमध्ये हे जनरल आहे. ओके, खूप जास्त वय असणारे व्यक्ती, खूप रेअर केसमध्ये असं होतं की होतं, जसं मागच्या तलाठी भरतीला जी माझी मराठीची बॅच होती त्या बॅच मधून एक 16 लोक तलाठी झाले. ओके, त्या 16 मधले बाळांनो जवळजवळ 9 लोक होते जे या माजी सैनिक उमेदवार सशस्त्र दल याच्यातल्या होते. समजते? सो ही तुमची वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता. आता तुम्ही डिसाईड करायचं आहे की तुम्ही या सेशनमध्ये येताय की नाही येते. लक्षात आलं? तर बघा, आता अशी ही आपली मराठी व्याकरणाची एक बॅच आहे जी ऍक्च्युली त्याची ओरिजिनल किंमत जी आहे ती आपण ठेवलेली आहे 650. 650 म्हणजे 500 रुपये व्याकरण आणि 150 रुपयाची आपली शब्दसंग्रह. परंतु आपल्या सावित्रीबाई फुले यांची जयंती होती 3 तारखेला, त्यानिमित्त ही बॅच मी फक्त 299 रुपयाला अवेलेबल करून दिलेली होती. सो तो ऍक्च्युली 5 तारखेपर्यंतच त्याची डेट होती. परंतु इतके कॉल्स आणि त्याचे म्हणजे डाऊट्स विचारणं वगैरे चालू आहे, त्यामुळे एक दिवस मी एक्सटेंड केलेला आहे. तर 6 जानेवारी पर्यंत ही बॅच तुम्हाला मी 299 रुपयामध्ये उपलब्ध करून देत आहे. तर ज्यांना कोणाला जॉईन करायचे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून ऍप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करून ठेवा. अशी संधी पुन्हा होणे नाही. ओके, पुन्हा एवढ्या कमी पैशामध्ये मी एवढा कोर्स देणार नाही. आता बघा, अनलिमिटेड वॉच टाइम आहे, 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे, 150 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत आणि व्हिडिओ ऑडिओ दोन्ही आहे. ऑडिओ कशाचे? शब्दसंग्रहाचं जे स्पष्टीकरण आहे ते मी ऑडिओच्या माध्यमातून देणार आहे. पीडीएफ नोट्स अवेलेबल आहेत. ओके, आणि बघा 2500 शब्द ची तयारी मी या बॅच मध्ये करून घेणार आहे, जी अनन्यसाधारण आणि खूप जास्त महत्वाची आहे. ठीक आहे. सो लवकरात लवकर बॅच जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करून ठेवा. आणि लक्षात घ्या, तुमची ही जी पात्रता आहे हीच फायनल आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये खूप जास्त काही चेंजेस होणार नाहीत. बाकी काही डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, मी लवकरच तुम्हाला त्याचा रिप्लाय करते. अभ्यास करत राहा, हॅपी राहा, आनंदी असाल तर कुठचंही जग जिंकू शकाल. समजलं? जय हिंद.